नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काही दिवसांपूर्वी संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी विधान भवनाची पहिल्यांदाच पायरी चढताना पायऱ्यांवर अक्षरशः नतमस्तक झाल्याचं बघायला मिळालं होतं. अमोल खताळ यांच्या या कृतीची राज्यात चर्चा देखील झाली होती. मात्र अमोल खताळ यांची आणखीन साधेपणाच्या कृतीनं पुन्हा एकदा ते चर्चेत आलेत. कारण आमदार अमोल खताळांनी अक्षरशः थेट भाविकांना पंक्तीमध्ये जाऊन आमटी वाढण्याचं काम करत धार्मिक कार्यामध्ये कुणीही लहान मोठा नाही हे दाखवून दिले. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथे सुरू असणाऱ्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराज वैकुंठगमन महोत्सवाच्या निमित्तानं सप्ताहामध्ये आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी हे कृत्य केलंय. आपण संगमनेर तालुक्याचे आमदार आहोत आणि पंक्तीत कसं वाढायचं याची कुठलीही तमा न बाळगता अमोल खताळ यांनी थेट आमटीची बादली घेत पंक्तीमध्ये जाऊन भाविकांना आमटी वाढण्याचं काम केल्यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. तसेच आमदार साहेब स्वतः आपल्याला आमटी वाढण्याचं काम करतायत हे बघून पंक्तीतील महिलांना आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र आता आमदार अमोल खताळ यांच्या या कृतीची संपूर्ण पठार भागासह तालुक्यामध्ये चर्चा होते. दरम्यान आमदार अमोल खताळ यांनी पंक्तीमध्ये बसून महाप्रसादाचा देखील लाभ घेतला. यावेळी बोटा ग्रामस्थांसह सप्ताह आयोजक तसेच पठार भागाच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांचा सत्कार करण्यात आलाय. संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमनास 375 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बोटा येथे संगमनेर आणि अकोला या दोन्ही तालुक्यातील आसपासच्या 100 गावांच्या सहभागातून हा महोत्सव सुरू आहे. या सप्ताहात संगीत गाथा, पारायण, प्रवचन आणि कीर्तन सोहळा 30 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच या ठिकाणी दररोज येणाऱ्या भाविक भक्तांच्या उपस्थितीनं बोटा नगरीला अक्षरशः देहू नगरीचे स्वरूप प्राप्त झालंय. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, बोटा. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.